झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. आणि आता बुलेटिन मध्ये पाहूया 36 जिल्हे 72 बातम्या. सत्ता स्थापनेपूर्वी दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग. विनोद तावडे आणि JP नड्डांमध्ये तासभर चर्चा. तावडेंनी महाराष्ट्राच्या विषयावर माध्यमांशी बोलणं टाळलं. एकनाथ शिंदेंची तब्येत ठीक नसल्यानं काल डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी. शिंदे सध्या साताऱ्यातील दरे गावात विश्रांती घेत असल्याची माहिती. एकनाथ शिंदेंचं मानसिक संतुलन बिघडलंय. मोठा निर्णय घेण्यासाठी हिंमत लागते. शिवसेना फोडल्यानं मेहरबानी म्हणून शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं होतं. संजय राऊतांची टीका. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी गायब होणं कितपत योग्य? प्रत्येक अमावस्या पौर्णिमेला कोणती शेती असते? आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर खोचक टीका. मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे निकालानंतर कळालंय. आम्ही लाचारीसारखी नाटकं करणारे नाहीत. शिरसाटांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर. राक्षसी बहुमत मिळाल्यावर राजभवनावर जाण्याऐवजी काही लोक शेतात जातात. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. तर शिंदे प्रचारात व्यस्त होते म्हणून 2 दिवसांची सुट्टी घेतल्याचं अजित पवारांचं उत्तर. माध्यमांच्या चर्चांकडे आम्ही लक्ष देत नाही. एकनाथ शिंदेंच्या गृहमंत्रीपदाच्या मागणीच्या चर्चेवर फडणवीसांची प्रतिक्रिया. 5 डिसेंबरला संध्याकाळी 5 वाजता मुंबईच्या आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी राहणार उपस्थित. चंद्रशेखर बावनकुळेंचं ट्विट. शपथविधीबद्दल ट्विट करणारे राज्यपाल कधीपासून झाले? जे राज्यपालांनी सांगायला हवं ते एका पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं. आदित्य ठाकरेंचा बावनकुळेंवर निशाणा. मुख्यमंत्रीपद भाजपकडे गेल्यास आम्हाला गृह खातं मिळावं. शिंदे मुख्यमंत्री असताना गृह खातं फडणवीसांकडे होतं. संजय शिरसाट यांचं विधान. बुलढाण्याच्या चिखलीच्या आमदार श्वेता महालेंना मंत्रिपद मिळण्याची चर्चा. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडणार. श्वेता महालेंची प्रतिक्रिया. रत्नागिरीच्या दापोलीत आमदार योगेश कदम यांचे भावी मंत्रिपदाचे बॅनर लागले. भावी नामदार असा उल्लेख करत कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. दरम्यान अजित पवार गटाकडूनही मंत्रिपदासाठी रस्सीखेच. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून तुळजाभवानीला साकडं. भाजपचे प्रदेश सरचिटणीस देविदास साठोड यांच्याकडून तुळजाभवानीची आरती करत साकडं. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये नाना पटोलेंच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा संपन्न. पुन्हा निवडून आल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून पटोलेंचा सत्कार. येवल्याचे महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार माणिकराव शिंदेंकडून फेरमतमोजणीची मागणी. माणिकराव शिंदेंचा येवल्यात छगन भुजबळांविरोधात 23,000 मतांनी पराभव. यवतमाळ जिल्ह्यातील 3 विधानसभा क्षेत्रात ईव्हीएमवर आक्षेप. 45 दिवसांनंतर आक्षेपावर पडताळणी होणार. राळेगाव, दिग्रस, आर्णी मतदारसंघातून नोंदवला आक्षेप. निवडणूक प्रक्रियेवर विश्वास नसेल तर अर्ज करण्याचा त्यांना अधिकार. निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईल. हितेंद्र ठाकूरांच्या फेरमतमोजणीच्या मागणीवर स्नेहा दुबेंची प्रतिक्रिया. सोलापुरातील मार्कडवाडी ग्रामस्थांकडून 3 डिसेंबरला बॅलेट पेपरवर चाचणी मतदान घेण्याचा ठराव. गावात उत्तम जानकर गटाचं वर्चस्व असतानाही राम सातपुतेंना अधिक मतं मिळाल्यानं आक्षेप. मार्कडवाडीच्या ग्रामस्थांचा फेरमतदानाचा निर्णय. 1900 पैकी 1500 मतं मला असली पाहिजेत. गावकऱ्यांचं मत. उत्तम जानकरांची प्रतिक्रिया. तर 3 तारखेला हजर राहण्याचं गावकऱ्यांचं आवाहन. उत्तम जानकरांची माहिती. निकालापूर्वी सोशल मीडियावर विरोधकांच्या मतदानाची यादी फिरत होती. निकालानंतर त्या यादीतील मतं तंतोतंत जुळली. रोहिणी खडसेंचा आरोप. तर बॅलेटवर निवडणुका घ्यायला का घाबरता? रोहिणी खडसेंचा सवाल. मी राजीनामा देतो. बॅलेट पेपरवर निवडणूक लढवली तरी लाखोंच्या मतानं निवडून येईल. आनंद परांजपेंच्या आव्हानाला जितेंद्र आव्हाडांचं उत्तर. 3 डिसेंबरला भाजपच्या गटनेता निवडीसाठी आमदारांची बैठक. भाजपचे निरीक्षक राज्यात येऊन गटनेत्याची निवड करणार. माझ्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी होणारी चर्चा निरर्थक. समाज माध्यमातून होणारी चर्चा कपोलकल्पित. मुरलीधर मोहोळ यांच्याकडून स्पष्ट. नागपुरातील रवी भवन परिसरातील विरोधी पक्ष नेत्यांसाठी असलेल्या बंगल्याच्या सजावटीचं काम सुरू. मात्र विरोधकांकडे संख्याबळ नसल्यानं हा बंगला कोणाला मिळणार याकडे लक्ष. मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाबाबत मोठ्या नेत्यांची चर्चा सुरू. मंत्रिपदाची चर्चा अशी माध्यमातून करायची नसते. शिरसाटांच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया. हे जनतेच्या मतानं निवडून आलेलं सरकार नाही. गुंडगिरी करणं हाच भाजपचा मूळ पाया. पटोलेंचा घणाघात. गुंडगिरीनं भ्रष्टाचार करायला आणि राज्य लुटायला हेच सुरू. पटोलेंची टीका. पराभव पचला नसल्यानं ईव्हीएमवर शंका घेतली. पारनेरचे आमदार काशीनाथ दातेंचा निलेश लंके आणि राणी लंकेंवर निशाणा. पारनेरमध्ये राणी लंकेंकडून फेरतपासणीची मागणी.
ईव्हीएमवर झालेलं मतदान मान्य नाही, बोईसरचे पराभूत उमेदवार राजेश पाटलांची प्रतिक्रिया. तर विजय मिळाल्यावर ईव्हीएम कसं मान्य होतं, शिंदे गटाच्या विलास तरेंचा सवाल. नांदेड लोकसभेत काँग्रेसचा विजय, तिथे त्यांचा आक्षेप नाही. विधानसभेत आम्ही निवडून आलो, त्या ठिकाणी ईव्हीएमवर शंका, उदय सामंतांची विरोधकांवर टीका. एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीत तापोळा बामनोली भागाचा कायापालट, दरेगावातील जलपर्यटन विकास आराखडा तयार. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श पतसंस्थेतील ठेवीदारांनी घेतली इम्तियाज जलील यांची भेट. जलील यांच्यासमोर महिला ठेवीदारांना अश्रू अनावर. विधानसभा निवडणुकीत जलील यांचा पराभव झाल्यानं व्यक्त केली खंत. सोलापुरात विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर महाविकास आघाडीत बिघाडीची चिन्ह. सोलापुरातील महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका शिवसेना ठाकरे गट स्वतंत्रपणे लढवण्याची भूमिका. देवराज जाधव यांच्या इंदापूर अर्बन बँकेच्या चेअरमन पदाचा राजीनामा. हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यातील बँकेच्या चेअरमन पदावर जाधव कार्यरत होते. केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून नाशिक शहराचा आयकॉनिक पर्यटन स्थळात समावेश. सीता गुंफा, काळाराम मंदिर ते रामकुंड कॉरिडॉर उभारण्यासाठी 100 कोटींचा निधी मंजूर. वर्ध्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेच्या ताफ्यात 21 नवीन रुग्णवाहिका दाखल होणार. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या परवानगीनंतर रुग्णवाहिका दाखल होणार. एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीत तापोळा बामनोली भागाचा कायापालट, दरेगावातील परिसरात जलपर्यटनाचा विकास आराखडा तयार केल्यानं पर्यटकांची गर्दी वाढू शकते. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षा 2 डिसेंबरपासून. राज्यातील 100 परीक्षा केंद्रांवर अंदाजे 31,000 विद्यार्थी परीक्षा देणार. पुण्याहून भोर मार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाटातील एसटी वाहतूक गेल्या 8 महिन्यांपासून बंद. पुणेसह इतर डेपोच्या दररोज एसटीच्या 11 फेऱ्या बंद. नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल. सांगलीत राष्ट्रीय बहुजन कामगार महासंघाचा कामगार भवनावर आक्रोश मोर्चा. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये सेतू केंद्रात एजंट वाढल्यानं कामगारांची डोकेदुखी वाढली. इतर अन्य मागण्यांसाठी संघटना आक्रमक. सोलापूर दौंड डेमूचा विस्तार करण्याच्या मागणीसाठी प्रवासी संघटनेचे सोलापूर विभागाच्या व्यवस्थापकांना निवेदन. करमाळा तालुक्यातील जेऊर आणि माढा येथे थांबा देण्याची मागणी. सांगलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देवगडचा आंबा दाखल. पहिल्या सौद्यात पेटीला 2,500 रुपयांचा दर. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात 180 एकरावर ड्रॅगन फ्रूटची लागवड. शासन स्तरावरून अनुदान मिळत असल्यानं ड्रॅगन फ्रूट लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल. जालना जिल्ह्यात दाट धुकं पसरल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसह फळबागांवर रोगांचा प्रादुर्भाव. कृषी विभागानं रोगांसंदर्भात मार्गदर्शन करण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातून केळीचा पहिला कंटेनर रशियासाठी रवाना. राज्याचे सहकार व पणन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिवांच्या हस्ते कंटेनरला हिरवा झेंडा. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील बनसापूरमध्ये अप्पर वर्धा लघु कालव्याचं पाणी शेतकऱ्यांच्या शेतात. कालवा फुटल्यानं गहू पिकाचं मोठं नुकसान. जालना जिल्ह्यात मोसंबी पिकावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव. बोडोपेस्टचे वापर करण्याचं मोसंबी संशोधन केंद्रातील तज्ज्ञांचं आवाहन. वर्धा जिल्ह्यात हरभरा लागवडीला वेग. सोयाबीन काढल्यानंतर अनेक शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामात हरभऱ्याची लागवड. कोल्हापूरच्या शिरोळमधील लक्ष्मी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेत 37,89,000 अपहार. चेअरमन आणि संचालकांसह 13 जणांविरोधात कुरुंदवाड पोलिसात फिर्याद. नाशिकच्या येवल्यात वातावरण बदलामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून औषध फवारणीला सुरुवात. पुण्याच्या राजगड तालुक्यात पुन्हा एकदा ड्रोनच्या घिरट्या. रात्री 11 ते 2 वाजेपर्यंत 4 ते 5 गावात ड्रोनच्या घिरट्या. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.